अजित पवार यांच्या विमान अपघातावरून पवारांच्या भूमिकेबाबत अमोल कोल्हे यांनी एक मोठं विधान केलेलं आहे। अमोल कोल्हेंकडनं पवारांच्या बॉम्ब ब्लास्टमधील भूमिकेचं उदाहरण, अमोल कोल्हेंकडनं 1992 मुंबई बॉम्बस्फोटाचं उदाहरण दिलं गेलं। दादांच्या अपघाताबाबत शरद पवारांच्या मनातही शंका असल्याचे संकेत त्यामुळे मिळताना दिसतात। शरद पवारांनी सामाजिक शांततेसाठी अपघात असल्याचं म्हटलं, परिस्थिती चिघळू नये या काळजीपोटी पवारांनी आधीच विधान केलं असं अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवारांच्या भूमिकेला शरद पवारांचं समर्थन आहे का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो आहे। तर अजित पवार यांच्या विमान अपघातावरनं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं हे मोठं विधान पुढे आलेलं आहे। शरद पवार यांच्या भूमिकेविषयी अमोल कोल्हे यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। अमोल कोल्हे यांच्याकडनं पवारांच्या बॉम्ब ब्लास्टमधल्या भूमिकेचं उदाहरण दिलेलं गेलेलं आहे। मुंबईमध्ये झालेल्या 1992 सालच्या बॉम्बस्फोटाचं उदाहरण हे अमोल कोल्हे यांनी दिलं। दादांच्या अपघाताबाबत शरद पवारांच्या मनातही शंका असल्याचे संकेत या उदाहरणामुळे आणि अमोल कोल्हे यांच्या या विधानामुळे आता मिळताना दिसतात। शरद पवारांनी सामाजिक शांततेसाठी अपघात असल्याचं म्हटलं, परिस्थिती चिघळू नये या काळजीपोटी शरद पवार यांनी पहिल्या दिवशी केलेलं विधान केलं असं अमोल कोल्हे यांचं म्हणणं आहे। रोहित पवारांच्या भूमिकेला त्यामुळे शरद पवार यांचं समर्थन आहे का हा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। तर अजित पवार यांच्या निधनानंतर जेव्हा ममता बॅनर्जी यांनी विधान केलेलं होतं, या सगळ्या प्रकरणामागच्या घातपाताचा विषयी त्यांनी शंका उपस्थित केलेली होती, तेव्हा शरद पवार यांनी त्याच दिवशी ममता बॅनर्जी यांचा उल्लेख न करता कोलकात्याचा उल्लेख करून थेटपणे उत्तर दिलेलं होतं, निव्वळ अपघात म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर आता ही प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांची येताना दिसतात। शरद पवार पहिल्या दिवशी नेमकं काय म्हणाले होते ते आधी आपण बघूया। याच्यामागे काहीतरी राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली। याच्यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे। त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना सतत कृपा करून इथं राजकारण आणू नये एवढं सांगायचं। तर शरद पवार यांची पहिल्या दिवशीची ही प्रतिक्रिया होती, ज्यामध्ये त्यांनी याला निव्वळ अपघात असं म्हटलं होतं, याचं कोणीही राजकारण करू नये असंही पुढे शरद पवार म्हणालेले होते। यावरती अमोल कोल्हे यांनी काय उत्तर दिले ते आपण पाहूया। तुम्ही ज्या व्यक्तीविषयी बोलताय त्या आदरणीय पवार साहेब हे देशातले एक फार मोठे स्टेट्समन आहेत आणि त्यामुळे स्टेट्समनशिप ही त्यांची कधीही ही बॅक साईडला किंवा बॅक ऑफ द माइंड ही जात नाही। ही इज ऑलवेज अ स्टेट्समन। ज्यावेळी ही पहिलं स्टेटमेंट आलं की कोलकात्यातून ममता दीदींनी एक स्टेटमेंट दिल्यानंतर त्यावेळीची नेमकी परिस्थिती काय होती, म्हणजे दादांवर जे मगाशी तुम्ही मगापासून सगळे प्रश्न विचारताय ना, हे सगळे प्रश्न घेऊन महाराष्ट्र उभा होता। तुम्ही नेमकं काय घडलं, एक मिनिट मी फक्त कंप्लीट करतो। दाखला का दिला एक्झॅक्टली मी फक्त हा कंप्लीट करतो, एक्झॅक्टली त्यासाठीच देतो की त्यामध्ये जेवढे बॉम्बस्फोट झाले यामध्ये एक बॉम्बस्फोट जास्त झाला हे साहेबांनी दिलेला एक इंटरव्ह्यू आहे। हो माहिती आहे, बरोबर। दिस इज अ क्लासिकल साइन ऑफ अ स्टेट्समनशिप की मला परिस्थिती चिघळू द्यायची नाहीये। कदाचित साहेबांनी हे जे विधान त्या दिवशी जे केलं आहे त्यावेळी भावना या अनावर होत्या, भावना या अत्यंत ज्याला आपण म्हणतो वातावरण हे अत्यंत वेगळं होतं, प्रत्येकाच्या मनामध्ये ही गोष्ट होती। त्यावेळी कदाचित हे पुन्हा स्टेट्समनशिपची ही गोष्ट असेल। बरं तेव्हा झालेला हा शॉक आहे, अगेन आय एम अप्लाइंग अ ह्युमन फेस ऑल्सो। त्यावेळी झालेला एक आघात हे इमिजिएट आलेली रिॲक्शन आहे। त्यानंतर एक एक कडी जी उलगडत गेली आहे, ही कडी उलगडत गेल्यानंतर जे प्रश्न निर्माण होत गेलेले आहेत। अमोल कोल्हेजी मी आता एकदम ब्लंटली विचारतो, कारण तुम्ही अगदीच बऱ्यापैकी त्या प्रश्नाच्या उत्तराच्या समीप आलाय। जेव्हा प्रश्न विचारतो आम्ही ब्लंटली विचारतो, मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये काहीतरी 12 स्फोट झाले होते का 11 झाले होते। शरद पवारांनी एक वाढीव स्फोट सांगितला जो मुस्लिम बहुल भागातला होता, जो मुळातच झाला नव्हता आणि त्याचं स्वतः त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की यामुळे त्याला हिंदू मुस्लिम स्वरूप प्राप्त होऊ नये त्या बॉम्बस्फोटांना, म्हणून मी ते उत्तर दिलं। टेक्निकली ते खोटं असलं तरी त्याच्यामागचा हेतू समाज कल्याणाचा होता। तुम्ही जे सांगू पाहताय त्याचा अर्थ असा की शरद पवारांनी त्या पहिल्या दिवशी केलेलं विधान हे परिस्थिती निवळण्यासाठी होतं, शरद पवारांच्या मनातही संदेह आहेत असं तुम्ही सांगताय। यू आर अगेन मिसकोटिंग मी। मी तुम्हाला पुन्हा परिस्थिती काय होती तुम्ही स्वतः सगळ्यांनी आपापल्या डोळ्यांनी बघितली।
मगाशी मी तुम्हाला घटनेविषयी प्रश्न विचारला तर शरद पवार तुम्ही- कन्फर्म एक मिनिट लेट मी जो रोहित पवारांच्या मनात जो संशय आहे तो शरद पवारांच्या मनात आहे. लेट मी कम्प्लीट नाव सर, लेट मी कम्प्लीट नाव. ज्यावेळी पवार साहेबांनी स्टेटमेंट दिलं त्यावेळी ही बातमी तुम्ही ब्रेक केली होती की सकाळी 6:30 वाजता पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला होता? ते त्या समोरच आल्या नव्हत्या. नव्हती आली बातमी, करेक्ट. त्यानंतर पायलट बदलला गेला होता, ही बातमी तुम्ही तोपर्यंत काहीच break केली डिटेल्सच समोर आले तर नव्हते. एक्झॅक्टली मी हेच तुम्हाला सांगतोय ना. त्यानंतरचं येणारं स्टेटमेंट हे जेव्हा तुम्ही ऐकता त्यानंतर या गोष्टी येतात, तुम्ही या दोन वेगळ्या माहितीच्या तेच म्हणतो, जे रोहित पवारांना वाटतं, जे अमोल कोल्हेंना वाटतं, तेच शरद पवारांना या क्षणी वाटतंय की नाही? हा एक्झॅक्टली. तर आता हे जे सगळे प्रश्न आहेत, या प्रश्नामध्ये पवार साहेबांचं म्हणणं हेच आहे, जो काही अहवाल आहे हा समोर आला पाहिजे. मी अगेन आय एम सेइंग की पवार साहेब इज अ स्टेट्समन. ते अहवाल समोर आल्याशिवाय ते भाष्य करणार नाही. रोहित पवार करतात पण शरद पवार नाही करणार. रोहित पवार हे जनतेच्या मनातले प्रश्न सांगतात ना सर. ते शरद पवारांच्या मनात आहेत की नाहीत? सर आता हे स्वतः साहेबांशी आपल्याला बोलावं लागेल ना. तर अमोल कोल्हे यांनी केलेलं हे मोठं विधान आहे, मोठं भाष्य आहे आणि याविषयी प्रतिक्रियेसाठी भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन या क्षणाला आपल्या सोबत आहेत. नवनाथजी, अमोल कोल्हे यांचे विधान, खरं तर शरद पवार यांनी त्यावेळी घेतलेली भूमिका, कोलकात्याचा केलेला उल्लेख यावरनं अनेकांच्या मनात प्रश्न होते. मात्र आता जेव्हा आपण हाच प्रश्न अमोल कोल्हे यांना विचारला तेव्हा त्यांनी याबद्दल बोलताना 1992च्या मुंबई बॉम्बस्फोटाचं उदाहरण दिलं. तेव्हा शरद पवारांनी जे म्हटलं होतं ते केलं आणि याचा अर्थ स्वाभाविकपणे हा निघतो की त्यावेळेला परिस्थिती निवळण्यासाठी म्हणून शरद पवारांनी ते विधान केलं आणि आता शरद पवारांच्या मनामध्येही शंका असाव्यात. अजितदादांचा अपघात अतिशय दुर्दैवी होता, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलाय. आता या सगळ्या प्रकरणाची केंद्र सरकारकडनं चौकशी केली जाते, राज्य सरकारकडनं चौकशी केली जाते, वेगवेगळ्या संस्था त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. या अपघाताचं जे काही सत्य असेल ते सत्य समोर आलं पाहिजे, हे महाराष्ट्रातल्या जनतेला देखील वाटतं, ती अपेक्षा देखील आहे. या प्रकरणामध्ये पूर्ण चौकशी अंती काय सत्य आहे ते समोर येईल. मला वाटतं असे आरोप करण्याच्या पेक्षा याबद्दल आपल्याकडे काही पुरावे असतील, काही गोष्टी असतील, काही फॅक्ट्स असतील तर त्या संबंधित संस्थांकडे, यंत्रणांकडे दिले पाहिजे. माध्यमांसमोर बोलून यामध्ये काहीही निघणार नाही. फक्त वातावरण तयार होईल, याच्या संशय तयार होईल, शंका तयार होईल, याच्या पलीकडे काही होणार नाही. म्हणजे रोहित पवारांची पण मला रोहित पवारांना तेही सांगायचं की तुम्ही नुसते प्रश्न विचारण्यापेक्षा त्याबद्दल आपल्याला काही पुरावे असतील. बरोबर, म्हणजे आपण म्हणतो की माध्यमांमध्ये हे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा त्या पद्धतीचे पुरावे दिले गेले पाहिजेत आणि तशी बाजू या सगळ्यामध्ये मांडली गेली पाहिजे. धन्यवाद नवनाथजी आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.